नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण भाग 4 बघणार आहोत. आदित्य आणि अनया सकाळची कोवळी ऊन घराच्या बाल्कनीतून आत डोकावत होती. अनया हातात चहाचा कप घेऊन खिडकीजवळ उभी होती. मागील काही दिवस तिच्या मनात विचाराचं वादळ सुरू होतं. लग्नाला वर्ष झालं होतं, पण पती पत्नी ह्या नात्याचा खरा अर्थ तिला आता कुठे उमगवू लागला होता. पती पत्नीचं नातं काय असतं ते तिला आता समजू लागलं. आदित्य अजून झोपलेलाच होता. खूप काम करायचा. कामाच्या तणावामुळे तो थकलेला असायचा. त्याचं शांत झोपलेलं रूप पाहताना अनयाच्या मनात आपुलकीची लहर उठली. लग्न ठरलं तेव्हा दोघेही अनोळखी होते, पण आता हळूहळू ओळख निर्माण होत होती. हळूहळू त्यांचे प्रेम वाढत जात होते. अनया मनातल्या मनात म्हणाली, नातं म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर एकमेकाच्या मनात शिरणं आहे. चहाचा कप ठेवून ती स्वयंपाकघरात गेली. आज तिने काहीतरी मुद्दाम आदित्यसाठी स्पेशल बनवले होते. आदित्यला त्याला आवडणारा नाश्ता बनवायचं ठरवलं होतं. लहानशा गोष्टीतून प्रेम व्यक्त करता येतं हे तिला तिच्या आईने शिकवलं होतं. थोड्याच वेळात आदित्य जागा झाला आणि त्याला खोलीतून स्वयंपाकघरात येताना त्याला परिचित वास जाणवला. त्याने अनयाला विचारले, आज काय स्पेशल आहे वाटतं? तेव्हा अनया गालातल्या गालात हसली आणि अनया तिच्या आवाजात आश्चर्य आणि आनंद दोन्ही होतं. ती हसून म्हणाली की आज सुट्टी आहे, म्हणून विचार केला थोडं खास करूया. तेव्हा आदित्य खुर्चीवर बसला होता. तुला इतका वेळ कशाला त्रास? तेव्हा त्रास नाही रे, आपुलकी आहे, ती शांतपणे म्हणाली. तो क्षण साधा होता, पण दोघांसाठीही महत्त्वाचा. दुपारी आदित्यचे आई वडील भेटायला आले. अनयासाठी हे नेहमीच थोडं तणावाचं असायचं. सासरचं घर, अपेक्षा आणि जबाबदाऱ्या, ह्या सगळ्यात स्वतःला जुळवून घेणं सोपं नव्हतं. आईने तिला विचारलं की अनया, ऑफिस आणि घर सांभाळायला जमतंय ना बाळा तुला? तेव्हा अनया थोडी थांबली आणि मग प्रामाणिकपणे म्हणाली की हो, हळूहळू शिकते काकू, सगळं एकदम जमत नाही ना. तेव्हा पण प्रयत्न करतीये मी. तेव्हा आदित्यने तिच्याकडे पाहिले. त्या नजरेत आधार होता आणि ती खूप छान सांभाळते आई घर, असं तो म्हणाला. मला तिचा अभिमान आहे. तेव्हा हे शब्द अनयाच्या मनाला भिडले आणि पहिल्यांदाच तिला पहिल्यांदाच वाटलं की आदित्य फक्त पती नाही, तर तिचा साथीदार आहे, जीवनसाथी आहे. कारण तो तिला आता समजून घेत होता आणि सगळं काही करत होता. संध्याकाळी दोघं गच्चीवर बसले होते. आकाशात मावळतीचा रंग पसरला होता. अनया अचानक म्हणाली की आदित्य, तुला कधी वाटतं का आपण एकमेकांना पूर्ण समजून घेत नाही? तो थोडा विचार करून म्हणाला, हो वाटतं, पण मला असं वाटतं समजून घेणं ही एक प्रक्रिया आहे आणि वेळ लागतो. मला कधी भीती पण वाटते. मी पुरेशी चांगली नाही का? बायको नाहीये का? असं अनया आदित्यला म्हणाली. तिचा आवाज हलका झाला. आदित्यने तिच्या हातावर आपला हात ठेवला आणि अनया, बायको होणं म्हणजे परिपूर्ण असणं नाही ग. खरी गोष्ट म्हणजे प्रामाणिक प्रयत्न. त्या क्षणी अनयाच्या डोळ्यात पाणी आलं. ती रडायला लागली. आणि तू असं बोलशील असं वाटलं नव्हतं. तो हसला आणि मीही शिकतोय. लग्नाने मलाही बदललं आहे, असं आदित्य अनयाला म्हणला. दुसऱ्या दिवशी अनयाच्या माहेरून फोन आला की तिची आई आजारी होती. अनया गोंधळली. ऑफिस, घर आणि माहेर सगळं एकत्रच तेव्हा डोक्यावर आलं आहे, असं तिला वाटलं. आदित्यने परिस्थिती
समजून घेतली आणि तिला तो म्हटला 2 दिवस माहेरी जा, मी इथे सगळं बघतो. पण तुझं ऑफिस आणि घर ह्या नात्यामध्ये कधी कधी एकाने पुढे यायला लागतं. तो ठामपणे म्हणाला. माहेरी जाताना अनयाचं मन भरून आलं. तिला जाणवलं की लग्न म्हणजे बंधन नाही, तर ते आधार आहे. आई बरी झाल्यावर अनया परत आली. घरात सगळं नीटनेटकंच होतं. आदित्यने स्वयंपाकही शिकायचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर आदित्य स्वयंपाक पण करू लागला हळूहळू. ती हसत म्हणाली की हे सगळं तू केलंस? तेव्हा तो थोडासा लाजत म्हणाला, हो, पूर्ण नाही जमलं, पण प्रयत्न केला. तिला बरं वाटलं. त्या क्षणी अनयाला जाणवलं की हेच खरं नातं आहे. चुका, प्रयत्न, संवाद आणि प्रेम. रात्री झोपण्याआधी अनया मनात म्हणाली, विवाह म्हणजे 2 लोकांनी एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न आणि करणं नाही, तर एकमेकांसोबत वाढणं आहे, समजून घेणं आहे. एकमेकांना समजून घेतलं तरच चांगला संसार होतो. आदित्य आणि अनया 2 वेगवेगळ्या स्वभावाचे लोक आता हळूहळू एकमेकाच्या जगाचा भाग होत होते. विवाहाचं बंधन आता ओझं